बाकी आप सभी को मिलकर के बहुत अच्छा लगा। ये सारा हमारा क्लास बहनें, सारी बहनें बहुत शक्तिशाली है, बहुत ज्ञान युक्त है, आपस में एक मत होकर के चलती रहती है। और आप सभी नगर का सारा परिवार बहुत सुंदर परिवार है, क्योंकि हम नगर का जो नाम है वो बहन जी के मुख में बहुत सुनते थे, सुंदरी बहन जी के मुख में। और मुझे ऐसे लगता है कि इस नगर की भी शुरुआत परम आदरणीय जानकी दादी के द्वारा हुई है ना। इसलिए एक बहुत सुंदर स्थान है और आप सभी बहुत अच्छी शक्तिशाली योग युक्त, क्वांटिटी भी है तो क्वालिटी भी है, ऐसी सभी आत्माओं को मिलकर बहुत अच्छा लगा। ओम शांति। ओम शांति। आज हम सभी के लिए एक बहुत ही शुभ घड़ी है। हम सब जानते हैं कि अपनी एक छोटा सा सेंटर है और थोड़ा सा सेवा है। इस छोटी छोटी बातों को, छोटी सेवाओं को अप्रिशिएट करने के लिए अगर अपने बड़े कोई आए और अपना पीठ थपथपाए तो कितनी खुशी होती है, आप सब जानते हैं। वैसे बहन जी करीब 2 साल के बाद आई है, तो 2 साल के बाद हम जब बहन जी को अपने पास अपने घर में देखते हैं तो बहुत ही खुशी होती है। तो हम तहे दिल से बहन जी को स्वागत करते हैं। और इसका और एक कारण है कि अपनी शोभा बहन जी जो थे उनके कारण भी बहन जी यहाँ जामखेड़ जाने के लिए आए हैं, तो थैंक्स उनको, उनके कारण बहन जी अपने पास आए। और दूसरी बात, अपने पुणे सब जोन से, मीरा सोसाइटी से भी नलिनी बहन जी, उषा बहन जी भी आए हैं, उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। और सबसे इम्पोर्टेंट, मधुबन से आज अनायास अपने पास भाई आए हैं, उस भाई को भी हम मालू भाई दिल से जान से उनको स्वागत करते हैं। दशरथ भाई तो अपना ही है, तो वो तो आते जाते रहते हैं, तो वो उनका ही घर है, उनकी बहन जी का घर है, तो वो हम उनको बहुत प्रेम से तहे दिल से याद करते हैं और आज स्वागत करते हैं। आज बहुत खुशी हो रही क्योंकि अपने पास एक नहीं, दो नहीं, बहुत सारी बहनें, बहुत सारी भाई आए। तो ऐसे एक आध दिन अपने पास बहुत मेहमान आ गए तो अपने को खुशी होती है ना। तो इस प्रकार से आज अपने एक छोटे से स्थान पर हम इन सभी को बहुत प्रेम से स्वागत करते हैं, स्वागत करते हैं। अश्विनी बहन, शीतल बहन, शारदा बहन, खुशी बहन, सब आप स्टेज पर आ जाए। ओम शांति। ओम शांती। यानंतर आपण फुलांच्या द्वारे सुद्धा आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत करणार आहोत। मी सर्वात प्रथम आपल्या सबझोन इंचार्ज सुनंदा दीदींचं आपण स्वागत करणार आहोत, ज्या सतत आपल्या पाठीमागं उभ्या असतात, न्यायमूर्त अशा स्वरूपातच मी त्यांना सतत पाहिलेलं आहे। लव आणि लॉचा बॅलन्स त्यांच्या कर्मामध्ये सततच पाहायला मिळालेला आहे आणि आमच्या बहिणींना खूप मोठी या गोष्टीची प्रेरणा त्यांच्याकडनं मिळत असते। कितीही मोठं तुफान आलं तरी त्या तुफानामध्ये कसं शांत राहायचं आणि समोरच्या मोठ्या तुफानाला सुद्धा शांत कसं करायचं ही कला सुद्धा जेव्हापासून आम्ही त्यांच्या संपर्कात आलेलो आहोत ती कला त्यांच्याकडनं आम्हाला शिकायला मिळतीये। भिंजींमध्ये शिकण्यासारखं खूप आहे
आणि थोडा जरी संपर्क भिंजींचा मिळाला तरी त्या थोड्या संपर्कामधनं सुद्धा खूप काही आम्हाला शिकायला मिळतं. जुन्यांनी मम्मांना पाहिलंय, आपण सर्वांनी त्यांचं चरित्र ऐकलेलं आहे किंवा मम्मांच्या दिवसामध्ये आपण रोज त्यांची एक विशेषता पाहतो. पण आम्ही जी ती जागती मम्मा सध्या पाहत आहोत दीदींच्या द्वारे, तर मी दीदींचं स्वागत बेंजींना करायला सांगत आहे तिलक आणि पुष्प देऊन. दीदींसाठी मला एवढंच म्हणावं लागतंय, पाहुणी लोचनी वात्सल्य तुमचे, जीवन झाले सार्थक आमचे, फिटता फिटणार नाही उपकार तुमचे, शब्द प्रेमाचे दोनच आमचे, आत्म्यापासून बनली आ, ईश्वरापासून बनले ई, या सुंदर शब्दांनी साकारली हीच आमची आई आणि हीच आमची मम्मा. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. यानंतर आपल्यामध्ये दशरथ भाई बसलेले आहेत, जे सतत मोठ्या भावाच्या स्वरूपामध्येच आपल्याला लाभलेले आहेत. तर आपण दशरथ भाईंचे सुद्धा तिलक आणि पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करत आहोत. खूप धन्यवाद दशरथ भाई तुमचे, तुमचाही आम्हाला खूप मोठा आधार असतो. त्यानंतर मधुबाईंचे आपल्याला लाभलेले बाळूभाऊ, त्यांचे सुद्धा आपण आज स्वागत करत आहोत. आज दुधात साखर पडली आहे, अगदी काय म्हणणार त्याला, सुवर्णाला सुगंध लाभलेला आहे असा प्रसंग आज घडत आहे. आजचा दिवस विशेष आहे, आपण त्यांचंही स्वागत करत आहोत. त्यानंतर आपल्या नलिनी दिदी ज्या ज्ञान सरस्वती आहेत, कारण त्यांच्या ज्यावेळी वेळेला आपण क्लासमध्ये शब्द ऐकतो तर अगदी सरस्वतीच्या मुखामधून निघाल्यासारखे शब्द दिदींच्या मुखामधून ऐकण्यासारखे वाटतात. आणि त्यानंतर उषा दिदी आहेत, म्हणजे तसं मोठ्या सेंटरवरून आलेले आहेत, मोठ्या दिदी आहेत, पण आमच्या बहिणींमध्ये त्या एवढ्या समरस होतात, आम्हाला कधी असं वाटत नाही की मोठं कोणी आलेलं आहे. एक आपली बहीण, आपलेपणाची भावना त्यांच्यामधनं मिळत असते. रघुनाथ भाई, त्यांना सुद्धा मी पुढे बोलवत आहे. खऱ्या अर्थाने कृष्णाचं सारथी या स्वरूपात ते आहेत, तर त्यांना सुद्धा आपण टाळ्या वाजून त्यांचंही स्वागत करायचं आहे. कारण बेंजींना अगदी सुरक्षित आपल्यापर्यंत ते पोहोचवतात, आल्हाददायक पोहोचवतात की बेंजींनी प्रवास केला असं वाटतच नाही. एवढ्या आरामदायी स्थितीमध्ये ते बेंजींना आपल्यामध्ये घेऊन येत असतात. त्यानंतर शारदा बेंजींना सुद्धा मी बोलवत आहे, त्या सुद्धा आज आपल्यामध्ये आलेल्या आहेत. अश्विनी दिदी जगदंबा भवनमधून आलेले आहेत. वैशाली बहीण सुनंदा बेंजींबरोबर आलेले आहेत, त्यांना सुद्धा मी बोलवत आहे. खुशी बहीण, शीतल बेंजींना सुद्धा बोलवत आहेत. या सर्व बहिणींच्या सोबत साथी म्हणून आलेले आहेत, सहयोगी म्हणून आलेले आहेत. आणि आज खऱ्या अर्थाने आपल्याकडे शिवशक्ती अवतरलेले आहेत, तर आपण जोरदार टाळ्या त्यांचं स्वागत करायला पाहिजे. रुपाली बहीण, यानंतर मी दशरथ भाईंना 2 शब्द आपल्यामध्ये बोलायला लावणार आहे. 2 शब्दांनी त्यांनी आपल्या सर्वांना भरपूर करावं. ओम शांती. मधुबन वर्ण आपल्यामध्ये भाऊभाई आलेले आहेत. सर्वात अगोदर आपण त्यांच्याकडनं 2 शब्द ऐकूया. भाऊभाई. ओम शांति. परम शिक्षक, हम सभी के प्राण प्यारे बाप दादा रोज मुरली के द्वारा हमारी इतनी न पालना करते हैं कि भगवान का एक एक वर्षंस जीवन को पलटाने वाला होता है. आज विशेष इस मंच पर
जो महान विभूति बैठे हुए हैं, हम सभी का दिल से सम्मान तो करते ही हैं, दिल से यज्ञ को कैसे आगे बढ़ाते हैं और आप सभी भी यज्ञ के लिए कितना सहयोगी बनते हैं, उसका प्रैक्टिकल स्वरूप हम सभी देख भी रहे हैं। विशेष आज हमारी शोभा बहन के कारण उनका यहाँ आना हुआ और शोभा बहन का भी विशेष हमने देखा। हमारे से जब भी वो आते थे किचन में तो एक हमने देखा कि कभी खाली हाथ नहीं आते थे, भंडारे के लिए किचन के लिए कुछ न कुछ लेके आते थे। और मुझे ऐसा कभी 30 साल मधुबन में हो गए जब वो आए और किचन में नहीं आया, मिल के नहीं गए, ऐसा कभी हुआ नहीं। बहुत यज्ञ के प्रति उनका, चाहे छोटी भी कुछ माताओं ने दिया हो, पापड़ देना हो या कुछ भी हो, तो भी उस आत्मा का विशेष यज्ञ से बहुत सहयोग था, स्नेह था। इसलिए हमने रुक्मिणी दीदी को बोल के स्पेशल उनके लिए मधुबन में भोग लगाया था और संदेश भी आप लोगों तक पहुंचाया था। और किचन में हमने कहा दीदी को उनके लिए 11 चीज़ हम रखेंगे। तो जब उनका फर्स्ट गुरुवार को जो भोग लगाया शोभा दीदी का मधुबन में, तो हमने सभी के लिए तो भोग होता है जो गुरुवार को बनता है, लेकिन 11 चीज़ उनके लिए हमने खास बनाई थी। क्योंकि कुछ दिन पहले जब हॉस्पिटल में उनको एडमिट होना था तो ऐसे कभी उनका फ़ोन नहीं आता था जब मधुबन आना है या कभी बीच में कुछ काम हो तो। लेकिन जब एडमिट होना था तो उन्होंने मुझे फ़ोन किया कि बालू भाई आप फ़ोन करते रहना और कुछ पुरुषार्थ के लिए कुछ विधि बताना। आपका ज्ञानेश्वरी का मैं सुनती हूँ, लोगों को भी भेजती हूँ। कहीं यूट्यूब में यशस्वी भव, सकारात्मक चिंतन, ऐसे प्रोग्राम भी आते हैं। लेकिन ये पता नहीं था कि उन्होंने फ़ोन किया और वो आत्मा हमारे से इस कल्प में सदाकाल के लिए विदाई ले लेगी। तो इसको हम ड्रामा कहेंगे, लेकिन हमारा सभी का फर्ज ये होता है कि जब आत्मा आगे के जर्नी के लिए जाती है तो हम सभी उन आत्माओं के प्रति अपने दिल की शुभ भावना और शुभ कामना कि जहाँ भी बाबा उनको सेवाओं में भेजता है, हम दिल से उनको शुभ भावना और शुभ कामना देते हैं और सभी की निकलती है। तो जैसे बाबा की आज भी आप लोगों ने मुरली सुनी कि बाबा का एक एक वाक्य, मम्मा की एक एक शिक्षा, अभी 24 जून बीत गया और 24 दिन तक जो मम्मा की विशेषता आप सभी ने रोज़ मुरली के बाद सुनी, तो अगर वो शिक्षाएं आचरण में आ जाए, क्योंकि कहने के लिए तो बहुत कुछ बातें होती हैं, लेकिन मैंने मेरे जीवन काल में जो दादियों से सीखा, जो बड़ों से सीखा कि एक यज्ञ को बेहद की दृष्टि से हम सभी देखें कि यज्ञ बाबा का है और इस बाबा के यज्ञ को मैं जहाँ तक ऊंचाई तक ले जा सकता हूँ, मैं पॉजिटिव क्या दे सकता हूँ, सकारात्मक क्या दे सकता हूँ, उस एंगल से हम हर बार देखें कि हर चीज़ कहीं भी मेरा अगर मैंपन आ जाता है तो वहाँ मेरी खोट है। ये चीज़ यज्ञ की है। आज बाबा ने एक बात मुरली में बहुत अच्छी बताई, चलते 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 जब बीज बड़ा हो जाता है, फल आ जाते हैं उसको, तो वो फल हम कच्चा खा लेते हैं और कच्चा खाने के बाद कहीं ना कहीं मैंपन आ जाता है कि ये मैंने किया है, ये मेरा है। 4-5 दिन पहले या 10 दिन पहले मुरली जो चली थी दिल्ली के आशा बहन ने, वो वीडियो किसी ने भेजा था, मुझे अच्छा लगा। उन्होंने बहुत उस बात पर फोकस किया, साकार मुरली में बात आई थी कि ईश्वरीय प्रॉपर्टी को कहीं अपना समझना, इससे बड़ी कोई अमानत में ख्यानत नहीं हो सकती। मम्मा बाबा ने, दादियों ने इतना ट्रस्टीपन अपने लाइफ में दिखाया, इतना हल्कापन दिखाया और इसलिए वो हल्के रहे। बोझ तब होता है कि जब मैं अटैच हो जाता हूँ स्थूल चीज़ों से, व्यक्तियों से, तब आत्मा बोझिल होती है।
और जब दिल के अंदर सच्चाई सफाई नहीं है तो कितना भी घंटे आप योग करो और योग नहीं लगेगा। पहले जानकी दादी के भी जीवन में आप देखो सच्चाई सफाई सादगी, आज भी उनके स्तंभ पर वो लगा हुआ है। बड़ी दादी के स्तंभ पर भी वो शिक्षाएं लगी हुई हैं। पांडव भवन में जाते हैं, दादा बाबा का जो शांति स्तंभ है उस पर भी वो शिक्षाएं लगी हुई हैं। तो उन शिक्षाओं को हम जब भी बैठते हैं और उसको प्रैक्टिकल में आचरण में वो बातें आती हैं तो ऑटोमेटिक हमारा जो जीवन है वो निखरता है। अभी चलो मम्मा बाबा दादियाँ उनकी पालना हमने नहीं भी ली होगी, लेकिन जो हमारे सम्मुख आप लोग स्टेज पर देख रहे हैं, आज बाबा ने मुरली में जैसे कहा, एक एक की अगर विशेषता आप वर्णन करो तो कितनी बड़ी गाथा बन जाएगी। वास्तविक ये बाबा ने जो आज कहा कि एक एक की विशेषता देखने की आदत, अगर हम एक चश्मा पहने तो इतनी गहराई उसके अंदर, क्योंकि एक विशेषता के पीछे अनेक विशेषता आ जाती है, एक कमजोरी के पीछे अनेक कमजोरी आ जाती है, वैसे एक पॉजिटिव के पीछे बहुत बड़ी एनर्जी आत्मा को मिल जाती है। तो ऐसे हमारे आदि रतन, हम तो अपने जोन के कहेंगे, हमें बहुत नाज है हमारे दीदी के ऊपर भी, हमारे दशरथ भाई, नलिनी दीदी, उषा दीदी, एक ऐसा एक यूनिक और एक संगठन है कि यही लोग सारे जोन को कहो एकता के सूत्र में बांधते हैं। और मैं हमेशा यकीन करता हूँ कि जहाँ एकता है वहाँ सफलता जल्दी मिल जाती है, वहाँ डिफिकल्टी नहीं, मेहनत नहीं। जहाँ संगठन में कहीं ना कहीं मतभेद है वहाँ मेहनत भी लगती है, बड़ों का हम टाइम भी ले लेते हैं। और हमने हमेशा सीखा कि हमारे कारण बड़ों को टाइम नहीं देना पड़े, ऐसा हमारा लाइफ होना चाहिए। ऐसा हम समस्या स्वरूप न बने कि जो मेरे कारण उनको टाइम देना पड़े, उसका निवारण करना पड़े। वो हमारे बारे में हल्के रहे, निश्चिंत रहे। और इसके लिए आप जितना जितना देते जाओ, बेहद में रहो। जितना बेहद में रहेंगे तो ये छोटी छोटी बातें आएगी नहीं। इसलिए हम ज़्यादा समय नहीं ले लेंगे क्योंकि टाइम भी हो गया है। पुनः हम राजेश्वरी दीदी का बहुत बहुत धन्यवाद अदा करते हैं कि उन्होंने सभी का या क्लास भी रखा, सभी का सम्मान भी किया। और हमारा अचानक दीदी को मिलना था इसलिए यहाँ आना हुआ। उसे 15 दिन हो गए, फिर मधुबन जाना है। लेकिन दीदी नज़दीक आए तो हमने कहा कि चलो मिल के जाएंगे, क्योंकि आप लोगों को ये पता है कि अपना शिरडी में, निर्मल पिंपरी में जो भविष्य में म्यूजियम का नियोजन है, तो थोड़ा गार्डन का जो प्लानिंग है वो चल रहा है। तो उसके बारे में हमें दीदी से डिस्कस करनी थी, उसके लिए हम खास आए। फिर आप सभी का और राजेश्वरी दीदी का और साथी बहनों का, दीदी के साथ भी जो भी बहनें आई है, सभी का पुनः हम बहुत दिल से सम्मान और स्वागत करते हैं। ओम शांति। ओम शांति। आज का दिवस बहुत ही सुंदर दिवस है, बड़ा महान भी दिवस है। इतने सभी को नगर वालों ने खींच करके लाया है। और आज सारा स्वरूप देखने के बाद मुझे एक इवेंट याद आ रहा है। मेरे ख्याल से 1971 का ईयर था और नगर में सेवा करने का जानकी दादी का प्लान था। तो दादी ने हम लोगों को खास बुला के लिया था। तो हमारे यहाँ के पुंडलिक भाई थे जो बेकरी का काम करते हैं, उनकी बेकरी है। तो वो पुंडलिक भाई को भी दादी ने बुलाया और हम 2 कुमार थे उस समय। मैं था और डॉक्टर अशोक था, वो भी पढ़ाई पढ़ रहा था, हम भी पढ़ाई पढ़ रहे थे उस समय। और फिर दादी ने क्लास के बाद हम लोगों को बिठाया और हमारा नगर की सेवा का प्लान दादी ने बनाया था, क्योंकि वो पुंडलिक भाई का ससुराल नगर में था। तो उन्होंने बुलाया था। तो दादी ने हम लोगों को कहा कि पुंडलिक भाई जो थे उनको कहा आप एजेंट हो, उनको कहा आप एजेंट हो, और हम दोनों को कहा कि आप दोनों सैंपल हो, समझा।
तो एजेंट और सैंपल जाकर के नगर में बीज डाल करके आओ, ऐसा दादी जी ने कहा था। उस समय हम लोग आए थे और वो सांगे गली के क्या वहाँ नाम है, उनका परिवार इतना बड़ा था कि उनके परिवार में 15-20 लोग मेंबर थे। तो वहाँ पर हमने 3-4 दिन रह करके वहाँ कोर्स आदि उन लोगों का सब कराया था। वो याद आ रहा है कि एकदम छोटा सा बीज और आज कितना बड़ा वृक्ष बन गया है, समझा। आज बाबा ने कहा अपनी विशेषताओं को सेवा में लगाओ, अपनी विशेषता को सेवा में लगाओ। तो ये अहमदनगर की विशेषता क्या है? बहुत विशेषताएं हैं, उसमें से विशेषता एक क्या है? आप सुनाओ क्या विशेषता है अहमदनगर? तो अपने पास थोड़ा कम टाइम है तो बताता हूं कि महाराष्ट्र में सभी जिले में नंबर 1 का जिला कौन सा है? हाँ, अहमदनगर सबसे बड़ा जिला है, समझा। तो इतना बड़ा जिला है तो सेंटर का हाल भी कैसा होना चाहिए? हम जो बैठे उतना जरूर होना चाहिए। हाँ, तो आप लोगों ने आपकी बड़ेपन की विशेषता बड़े हाल के रूप में स्पष्ट करके प्रूफ करके दिया, इसलिए आप सभी का बहुत बहुत धन्यवाद। अपने लिए ताली बजाओ, जाना अच्छा लगता है। इतना बड़ा जिला है, इतना बड़ा विस्तार है, तो उसका हाल भी इतना बड़ा होना चाहिए। और ऐसे पीरियड में भी ये हाल भरा हुआ है, समझा ना। जबकि हाल खाली करने की बात निकलती है, अभी सारा हाल यहाँ का भरा हुआ है। ये भी बड़ी विशेषता है। ये इतनी सारी आत्माएं बाबा ने नगर में से सिलेक्ट करके निकाली हुई है। इतने सबको आप एक एक को बाबा ने क्या किया है? सिलेक्ट किया है। बाहर की दुनिया में क्या होता है? बाहर की दुनिया में इलेक्शन होता है। क्या होता है? इलेक्शन होता है। और यहाँ क्या होता है? सिलेक्शन होता है। इलेक्शन वालों को मर्यादा होती है, कितने साल की? 5 साल की बाद चेयर उनको खाली करनी पड़ती है कंपलसरी। तो इलेक्शन वालों को 5 साल की मर्यादा है और सिलेक्शन वालों को कोई मर्यादा नहीं, जितना समय चाहिए उतना समय बैठो, समझा ना। भागना ही नहीं है, समझा। हाँ, भागने जैसी परिस्थिति आएंगी। मुझे वो भी याद आ रहा था, अव्यक्त बाबा से हम जब मिल रहे थे तो बाबा ने हम लोगों को वरदान दिया था, क्योंकि जब कोई भी बड़ा काम होता है ना, यज्ञ की ये हिस्ट्री है, ये विधि है। जब भी आप कोई बड़ा काम करेंगे तो एक बड़ा विघ्न अवश्य आएगा, समझा ना। बड़ा विघ्न को पार किए बिना बड़ा काम नहीं होता है, समझा ना। तो ये बड़ा हाल बनने के पीछे भी बहुत विघ्न तो जरूर आए होंगे। यज्ञ में विघ्न नहीं आएगा तो यज्ञ भी सफल नहीं होता है। तो हो गया है ना दूर। देखो सीताराम भाई जी कहे विघ्न भी क्या हो गया? दूर हो गया। तो नगर वालों के लिए फिर ताली बजाओ, है क्या नहीं? विघ्न भी बाबा ने क्या कर दिया? विघ्न भी दूर कर दिया। तो ये बाबा की विशेषता है। ये बाबा की विशेषता है कि बाबा ने हम एक एक आत्मा को जो सिलेक्ट किया है, आज बाबा ने विशेष इस बात को ट्रेस किया कि आप अपनी विशेषता को ईश्वरीय सेवा में लगाओ। जो भी आप, हर एक आत्मा विशेष आत्मा है। हाँ, हर एक की विशेषता अपनी अपनी है, लेकिन बाबा सिवाय विशेषता के सिलेक्शन नहीं करता है। हम तो डूबे हुए, कहा ना, परित्राणाय साधुनाम विनाशाय च दुष्कृताम। तो परित्राणाय साधुनाम, इसका मतलब है कि अधर्मता के समय साधु लोग भी डूबने को आते हैं, वो भी सारे लोग डूबने जाते हैं,
उस समय ऊपर कोई भी नहीं होता, सारे डूब जाते हैं। हम भी एक कलयुग के प्रवाह में डूब गए थे, लेकिन बाबा ने हमको निकाला। क्या किया? निकाला। काय शेंडी धरून वर उचललंय, समजलं ना? वैसी शेंडी पकडून उचललं तो शेंडी माना क्या, चोटी माना क्या? एक विशेषता हमारी जो 16 कला संपूर्ण आत्मा थी सतयुग में, तो कलयुग अंत तक 16 की 16 नहीं जाती है। एक आधी कला, एक टिमटिमाता दिया होता है, तो एक आधी विशेषता हमारे अंदर होती है, और उसी विशेषता को देख करके बाबा कलयुग से हमको संगम युग में ला करके खड़ा करता है। तो आप हर एक के अंदर कोई ना कोई विशेषता है। अभी बात यह है कि अपनी विशेषता को ईश्वरीय सेवा में लगाओ, समझा ना? अगर आप अच्छा भोजन बनाते हो तो समय पर ब्रह्मा भोजन में सहयोग दो, अपने हाथ से कुछ ना कुछ अच्छी चीज बनाओ। अच्छा आर्ट है तो यहाँ पर कोई ना कोई चीज बना करके रखो। जो भी आपके पास गाड़ी है तो बाबा के सेवा के लिए वो गाड़ी को लगाओ, अपने घर के लिए सिर्फ नहीं यूज करो, समझा ना? स्वार्थ नहीं, बाबा की सेवा में उसको यूज करो। जो भी आप कर सकते हैं वो बाबा की सेवा में। अगर आप खेती करते हो तो खेती में से जो भी चीज आएंगी ना, जो भी चीज आएंगी, तो पहला माल कहाँ आना चाहिए? हाँ, बाबा के घर में, नहीं तो बचा हुआ नहीं आना चाहिए, समझा ना? आम्ही लहान होतो, कुमार होतो, नशा आम्हाला फार असायचा की आपल्या इथे जे बनतंय ते मधुबनला पाठवून द्यायचं। मग आमच्या इथे 5-6 शेतकरी होते, मग मधुबनला आमच्या इकडे टोमॅटो फार होतात, टोमॅटोचं मोठं मार्केट आहे। तर मग काय टोमॅटो भरपूर होतात, मग आणि ते खोके वगैरे आणले आणि मग 2-4 भाईंच्या घरून ते टोमॅटो आणले शेतकऱ्यांच्या इथून। तर ते टोमॅटो आम्ही त्या बॉक्समध्ये सर्व भरत होतो, म्हटले मधुबनला पाठवायचे। तर आमच्यामध्ये एक बुजुर्ग भाई आले, एक बुजुर्ग होते, तर ते बुजुर्ग भाई आले, ते म्हटले काय करताय? तर आम्ही म्हटलं काय टोमॅटो आपल्याला काय करायचे, मधुबनला पाठवायचे। बरेच जणांचे शेतात आलेले आहेत आणायसाठी, हे आपल्याला मधुबनला पाठवायचे। ते म्हणले अरे काय मधुबनला पाठवता, समजलं ना? हा सगळा बदली माल आहे म्हटले। काय जे चांगला माल संपवून जो उरलेला माल होता ना, तो सगळ्यांनी आणलेला होता आणि ते पाठवायचं काम चाललं होतं। पण आम्हाला ते बदली काय असतं, चांगलं काय असतं हे माहीतच नव्हतं। आणि मग त्यांनी म्हटले अरे मधुबनला क्वालिटी चीज पाठवायची असते, काय क्वालिटी चीज पाठवायची असते। मग दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांच्या आईवडिलांची सेवा केली। ज्या कुमारांनी आणलं होतं ना शेतातून, त्यांच्या आईवडिलांना म्हटलं अहो आपल्याला हे मधुबनला पाठवायचं आहे आणि तुम्ही खुशाल हा बदली माल दिला, आपली इज्जत जाईल म्हटलं मधुबनमध्ये, समजलं ना? आपलं नाव झालं पाहिजे। मग ते म्हणले चांगला चांगला माल तोडून घेऊन जा म्हटले। जे अशा प्रकारे जे आपली इच्छा तर असते, परंतु क्वालिटी सेवा व्हायला पाहिजे। आपल्या हातून काय व्हायला पाहिजे? क्वालिटी सेवा व्हायला पाहिजे। आणि बाबाने तुम्हाला फार क्वालिटी हॉल दान रूपामध्ये दिलेला आहे। काय सुंदर हॉल तुम्हाला दान रूपामध्ये। मला वाटलं की बाबाची महिमा करावी की नगरवाल्यांची महिमा करावी, कोणाची महिमा करावी? बनाने वाले की महिमा करे या देने वाले की करे? हाँ, देने वाले की करनी चाहिए ना। देने वाले तूने तो सब कुछ दिया, देने वाले तूने तो सब कुछ दिया, और जो चाहिए वो दिया। आता काय होईल, इथनं पुढे हा हॉल कायम भरत राहील। काय होईल? कायम भरत राहील तुम्हाला 100%। अनेक हजारो आत्म्याचं जे कल्याण आहे, हजारो आत्म्याचं कल्याण याच्यामधून होईल। आणि म्हणून बाबांनी हा विशेष दान रूपामध्ये दिला आहे। आणि कधी कधी विचार करतो मी, प्रत्येक सेंटरवर जातो तर असं विचार मंथन चाललेलं असतं। मी म्हटलं इथे काय की राहण्याची व्यवस्था अडचण आहे ना, नगरमध्ये काय आहे
कोणी बाहेरनं आले लोक तर त्यांना राहण्याची अडचण आहे. परंतु बाबाने या सुराणाबाईला असं जागृत केलंय का अख्खं घरच देऊन टाकलेलं आहे. समजा ना, किती या आणि राहा. समजलं ना की काय बाबाने काय व्यवस्था, काय सिलेक्शन आहे ते. सुराणाबाई म्हटले मी 40 वर्षापासून राहतोय सेंटरच्या समोर, परंतु दिवा कधी पेटलाच नाही. समजलं ना, दिवा पेटलाच नाही. परंतु बाबाने त्यांचा दिवा पेटवला. त्या माताजी काय त्या काय इतकी मनापासून राहणाऱ्यांची सेवा करतात की म्हटलं बाबा काय तुझी अरेंजमेंट आहे. असं वाटायचं इथं राहायला नगर सेंटरवर काहीतरी 5-6 खोल्यावर काढल्या पाहिजे वगैरे. परंतु बाबाला ते मंजूर नव्हतं. काय बाबाला बाबाचं म्हणणं आहे राहण्याची व्यवस्था मी समोर केलेली आहे. इथे मला बच्चांसाठी काय पाहिजे, हॉल पाहिजे. आणि तसा हॉल बाबांनी बनवून घेतलेला आहे. काय आहे हे जे काही आहे, जे करणारा जो आहे, करविचा जो आहे तो बाबाच आहे. त्याला जे पाहिजे तेच तो करणार. त्यांनी राहण्याची पण अरेंजमेंट करून टाकली. तुम्हाला काही त्रासच नाही आहे. आणि शिवाय हॉलमध्ये ज्याची फार गरज आहे, वारंवार या भागात कितले तालुके आहेत, एक तालुक्याची येऊन भट्टी करता येईल या असा फार सुंदर हॉल बाबांनी दिलेला आहे. तर कमाल वाटती बाबाची की जी गरज आहे ती बाबाला माहिती आहे. बाकी आत्ताचा जो समय चाललेला आहे संगमयुगावरचा वर्तमान समय अत्यंत नाजूक समय आहे. आत्ताची जी वेळ आहे अत्यंत नाजूक आहे या संपूर्ण ड्रामामध्ये. कारण काय आहे की आता कलियुग क्लोज होत आलेला आहे. कलियुग संपण्याच्या मार्गावर आहे आणि सतयुग येणार आहे. दोघेही एकदम एकमेकाला आता जवळ आलेले आहेत, एकदम जवळ आलेले आहेत. म्हणून विदेशात जे वर्ल्ड क्लॉक आहे ना, पूर्वी त्याच्या 10ला जे 61 साली 12ला 10 मिनिट कमी होते. किती? 12ला 10. वैज्ञानिकांनी बनवलेलं घड्याळ आहे. नंतर त्याने 2000 साली 12ला 5 कमी करून ठेवले. किती? 12ला 5 कमी. आणि आत्ता 3 वर्षापूर्वी 12ला 2 मिनिट कमी करून ठेवलेले आहेत. म्हणजे त्यांनाही माहिती आहे की आता आपण 12 वाजायच्या जवळ आलेलो आहोत. तर विनाशाचा पिरियड फार जवळ आलेला आहे. आणि काय होतं की महान आत्मा असेल तर सृष्टीचा विनाश होऊ शकत नाही. त्यावेळेला मला आठवतं की साकार बाबा असताना एकदा मधुबनला काय झालं, अनेक दादी एकत्र आलेल्या होत्या आणि 1976 म्हणजे 75ची ऑक्टोबर-नोव्हेंबरचा पिरियड होता 75चा. आणि त्यावेळेला 1976ला विनाश होणार आहे हे सगळीकडे पब्लिक झालं होतं. 76ला काय होणार आहे? विनाश. का? कारण ब्रह्माचं वय हे 100 वर्ष पूर्ण होतं. समजा ना, त्याच्या हिशोबाने 100 वर्ष पूर्ण होतात. आणि म्हणून बाबाचा जन्म किती साली झाला? 1876. समजा 1876ला बाबाचा लौकिक जन्म झाला. ब्रह्माची आयु 100 वर्ष गायलेली आहे. म्हणजे 1976ला काय होणार? ब्रह्मा पूर्ण होणार आणि सृष्टीचा विनाश होणार. असं 76ला विनाश हे फार जोरामध्ये त्यावेळेला वातावरण बनलेलं होतं. मग काय झालं की अनेक बहिणी एकत्र आल्या आणि त्यांनी त्या संदेशीला बाबाकडे पाठवलं. मग ती संदेशी भोग घेऊन बाबाकडे गेली. बाबाकडे जेव्हा संदेशी भोग घेऊन गेली तर मग बहिणींनी विचारलं होतं की ब्रह्मा बाबा के सामने ना बाबा के होते हुए विनाश होगा क्या? असं शिव बाबाला विचारलं की ब्रह्मा बाबा के होते हुए विनाश होगा क्या? मग ती संदेशी गेली अव्यक्त वतनमध्ये आणि तिने अव्यक्त बाबाला विचारलं की बाबा ये जो अभी विनाश होगा तो ब्रह्मा बाबा के सामने विनाश होगा क्या? तर त्यावेळेला बाबाने सांगितलं नहीं बच्ची, ब्रह्मा जो स्थापक है ना सृष्टि का, इतनी महान आत्मा है और इतनी महान आत्मा के होते हुए ये सृष्टि का विनाश
नहीं हो सकता। समझे, इतनी महान आत्मा के उपस्थिति में सृष्टि का विनाश नहीं होगा। तर ते वचन आता आपल्याला आठवतं की ह्या महान आत्म्याची उपस्थिती ही विनाश होऊ देत नाही, आणि म्हणून बाबांना आता विनाश सुरू करायचा ना, हा पाठ आता करोना म्हणजे बिगुल वाजलेला आहे. करोनाने काय केलं आहे? कशाचा बिगुल वाजवला आहे? विनाशाचा बिगुल वाजवला आहे करोनाने. आणि हा बिगुलाचा आवाज फक्त एका देशात गेलेला नाही, कुठे गेलाय? सगळ्या जगामध्ये बिगुल वाजलाय. हे विनाशाचं काम काय झाले? आरंभ झालं. हे सुरू होऊ शकत नाही जोपर्यंत महान आत्मे या सृष्टीवर आहेत. परमात्माने 3 देवींना सिलेक्ट केलं. 3 देवी बाबांनी, 3 दादियां बाबा हमेशा कहतात. 3 दादी कोणत्या? एक प्रकाशमणी दादी, दुसरी जानकी दादी आणि तिसरी गुलजार दादी. यांना बाबा 3 दादियां कहतात. तर आता यांच्या उपस्थितीमध्ये विनाश होऊ शकत नाही. प्रकाशमणी दादीला तर अगोदरच बाबा घेऊन गेले. आता तशा बहुतेक सगळ्या दादींना बाबा घेऊन गेलेले आहेत. सगळा मेन माल आहे तो वर गेलेला आहे, समजलं ना. आता खाली जनरल राहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मग प्रकाशमणी दादी गेली, त्यानंतर जानकी दादीला सुद्धा, समजलं ना, जानकी दादीला सुद्धा बाबा घेऊन गेले, समजा. आणि जानकी दादी गेल्यानंतर लगेच गुलजार दादीला सुद्धा बाबा घेऊन गेले. म्हणजे आता इथे सगळ्या जगाची सफाई करायला बाबाला काही अडचण नाही, कारण आता विशेष एवढ्या महान आत्मा काही कोणी राहिलेल्या नाहीत. 99% वर आहे आणि एखाद दुसरी दादी आता फक्त शिल्लक राहिली, ती पण दाखवायला किंवा ही दादी आहे म्हणून, समजलं. बोट करायला फक्त राहिलेला आहे, बाकी सगळ्यांना बाबा घेऊन गेला. जे बाबाला मी सांगितलं, आता वर्तमान समयाला सर्वात बिझी जर कोण असेल तर तो शिवबाबा आहे. सगळ्यात बिझी शिवबाबा आहे, त्याला वेळच नाही. आणि म्हणून त्याने काय केलं? साकारचाही पार्ट क्लोज करून टाकला. त्याच्यानंतर ते आकार रूपात सेवा करायचे, आकारचं सुद्धा काय केलं? पूर्ण करून टाकलं. कारण आता जे त्यांना काम करायचे ते साकार आणि आकारमधून होऊ शकत नाही. त्यांना निराकार रूपच बाबाला धारण करावं लागेल, तेव्हा हे सगळं काम उरकणार आहे. म्हणजे एका बाजूने बाबाला विनाशाची सर्व तयारी करायची आहे, विनाश करणारी फौज बाबाला उभी करायची आहे, जे विनाश करणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला स्थापनेची फौज उभी करायची आहे ना. असं थोडंच आहे की आज रात्री 12ला कलयुग संपलं आणि लगेच उद्या सकाळी सतयुग सुरू झालं, असं नाही आहे ना. त्याचं तयारी आहे. तर बाबाला इकडे विनाशाची तयारी सुरू करायची, म्हणून त्याने एक जंतूला पाठवून दिलं. काही फार मोठं सेना पाठवावं लागत नाही, एक जंतू पाठवून दिला, हलवलं सगळ्या जगाला त्यांनी, समजलं. तर जसं हे विनाशाचं काम बाबांनी सुरू केलं तसे स्थापनेचं सुद्धा कार्य आहे ना. 9 लाख लोकांना सिलेक्ट करायचंय ना. किती? 9 लाख आत्म्यांना बाबाला सिलेक्ट करायचंय आणि ज्याचं त्याचं पद ज्याला त्याला द्यायचंय. त्याला नुसते राजे सिलेक्ट नाही करायचे, लक्ष्मीनारायणच फक्त निवडायचे नाहीये, तर चंडालला सुद्धा निवडायचं आहे. नाही तर प्रेत तशीच पडून राहतील ना, समजलं ना. परमात्माला सगळ्या कॅटेगरीज काय करायच्या आहेत? सगळ्या कॅटेगरीजचं सिलेक्शन करायचं आहे. त्यामुळे ज्याची त्याला गरज आहे, बाबाने एक अव्यक्तवाणी सांगितलं. आता शोभाबाईंची आत्मा बाबा घेऊन गेला. बाबाला ज्या पद्धतीची आत्म्याची गरज पडेल त्याला बाबा घेऊन जाईल. एका अव्यक्तवाणीत बाबांनी सांगितलेलं आहे की हे बच्चे, ये नई दुनिया के निर्माण के कार्य में मुझे जिस भी आत्मा की आवश्यकता होगी वो आत्मा किसी भी स्थिति में होंगी. हो सकता है कि वो किसी व्हीकल पर बैठी हुई हो. हे बाबाचं महावाक्य. संजय भाई, समझ ना. हो सकता है वो किसी के व्हीकल के ऊपर बैठी हो, वहां से भी मैं उसे लेकर के जाऊंगा. आप संकल्प नहीं करो, समझा ना.
मैं उसको लेके जाऊंगा. तर त्याला ज्या क्वालिटीची आत्मा बाबाला आता या नवीन दुनियेच्या स्थापनेमध्ये पाहिजे आहे त्याला ते बाबा घेऊन जातील. म्हणून या करोनाच्या काळात जसे लौकिक लोक गेले तसे ब्राह्मण सुद्धा भरपूर गेले ना. काय ब्राह्मण सुद्धा भरपूर गेलेला आहे. कारण नुसतं कलियुग विनाशाचं काम बाबाला करायचं नाही तर त्यांना सतयुगाचं निर्माण सुद्धा करायचं आहे. ते पण अंडरग्राऊंड काम फार जबरदस्त चाललेलं आहे. 1965ला ॲडव्हान्स पार्टीचा आरंभ झाला जेव्हा मातेश्वरीने शरीर सोडलं 65ला. आणि ही ॲडव्हान्स पार्टी फार मोठी आहे आणि जगदंबा मातेश्वरी ही त्याची कमांडर आहे. कोण आहे? कमांडर इन चीफ ॲडव्हान्स पार्टीची जगदंबा मातेश्वरी आहे. या ॲडव्हान्स पार्टीच्या आत्म्यांची अमृत बेलेला बाबा त्यांना इमर्ज करतात. त्याची मीटिंग होते. प्रत्येकाचं वेगवेगळं डिपार्टमेंट आहे. जेव्हा दीदी मनमोहिनीने शरीर सोडलं त्यावेळेला अव्यक्त बाबाचा संदेश आला होता. तर बाबांनी सांगितलं अभी ये आत्मा जा करके योग बल द्वारा उत्पत्ति का जो डिपार्टमेंट है, योग बल के द्वारा उत्पत्ति का जो डिपार्टमेंट है उसकी ये चीफ रहेंगी, उसकी ये चीफ रहेंगी. असे फार मोठी डिपार्टमेंट आहेत आणि प्रत्येकाचं एक एक निमित्त आहे. त्याच्याद्वारे बाबा नवीन कारण एवढे आत्मे 9 लाख लोक ही योग बलाने उत्पन्न झालेली पाहिजेत ना सुरुवातीला. तर हे जी फार मोठी अंडरग्राऊंड अरेंजमेंट आहे ती बाबा आता करत आहे. जगदीश भाईने जेव्हा शरीर सोडलं त्यावेळेला बाबाचा संदेश होता. बाबाने सांगितलं बच्चे ये आत्मा जब आई ना तो एडवांस पार्टी की मीटिंग चल रही थी और सारे एडवांस पार्टी की भाई बहनें बहुत खुश हो गए, सभी बहुत खुश हो गए. क्यों खुश हो गए? क्योंकि उनको एक प्लानिंग बुद्धि आत्मा की आवश्यकता थी. उनको एक प्लानिंग बुद्धि आत्मा की आवश्यकता थी और ये प्लानिंग बुद्धि आत्मा आ गई है तो सारे क्या हो गए? खुश हो गए. या आणखी डिटेल सतयुग निर्मितीचं प्लॅनिंग जे आहे ते त्या जगदीश भाईपासून सुरू झालं. असं हर एक आत्मा का अपना अपना रोल है और बाबा का अंडरग्राउंड काम जो है वो बहुत बड़ा काम चल रहा है. तो ऐसे समय पर हमारा कर्तव्य है कि बाबाचा हात पकडून ठेवायचा. काय करायचं? बाबाचा हात आणि साथ आज का वरदान आहे. बाबाचा हात आणि साथ आपण पकडून ठेवायचा. जे काही होतं ते साक्षी होऊन पाहायचं. बाहेर हाकार होणार आहे. आत्ता तर नुसती ट्रायल झाली समजा, रिअल तर अजून बाकी आहे. नुसती ट्रायल झालेली आहे तर सर्वजण हैराण झाले ना. कधी विचार केला होता की घरात बसावं लागेल? समजलं ना. बाबाने तर सांगितलं होतं 85 मध्ये बाबा ने सांगितलं होतं हे बच्चे ऐसा टाइम आएगा कि आप घर से बाहर भी निकल नहीं सकेंगे. हे आपल्याला माहीत होतं परंतु हे माहीत नव्हतं की ते इतक्या लवकर येणार आहे. समजलं ना. माहिती होतं येणार आहे, घरातून बाहेर पडता येणार नाही. आपल्याला वाटलं कर्फ्यू लागेल काहीतरी होईल बाहेर जाता येणार नाही परंतु बिना कर्फ्यूचं घरात बसावं लागलं ना. समजलं ना. हां आणि कारण कोण झाले तर ते एक जीवाणू कारण झाला. समजलं. बरं तर असा शत्रू आहे की ज्याला पाहताही येत नाही. दिसला असतं तर गोळ्या घातल्या असत्या, तलवारीने कापलं असतं, काही केलं असतं पण याला काही करता सुद्धा येत नाही ना. ऐसा शत्रु है. ऐसा टाइम आएगा बाबा ने कहा कि घर से बाहर नहीं निकल सकेंगे और पेशेंट और डॉक्टर साथ में चले जाएंगे. आता पाहतो ना आपण पेशंटही चाललेत आणि डॉक्टरही चालले परंतु तो इतक्या जवळ समय आला हे आपल्याला माहिती नव्हतं आणि ती आता आपल्याला जागृती आलेली आहे. त्यामुळे आपण आता घरात बसून विशेष पुरुषार्थ केला पाहिजे, स्वपरिवर्तन केलं पाहिजे. पूर्वी सगळे म्हणायचे आम्हाला वेळ नाही, बहीणजी आम्हाला वेळ नाही. बहीणजी पण म्हणायच्या मला एवढी सेवा आहे की मला सुद्धा वेळ नाही. पण बाबांनी बहीणची सेवा काय करून टाकली? बंद करून टाकली. बोर्ड लावावा लागला सेंटरवर कोणी यायचं नाही. असं बहिणीच्या स्वप्नात तरी होतं का की असा बोर्ड लावावा लागेल म्हणून?
समजलं ना. प्रत्येकावर बदललं ना. का? कारण प्रत्येकाला स्वपुरुषार्थ करायला बाबाने काय दिलेला आहे? वेळ दिला आहे. तुम्ही आता म्हणू शकत नाही की बाबा मला पुरुषार्थ करायला वेळच नव्हता असं म्हणाल का? नाही. केवढा वेळ दिलाय समजलं ना. किती वेळ दिलेला आहे पुरुषार्थ करायला. तर त्याचा आपण काय केलं पाहिजे? लाभ केला पाहिजे. स्वतःचं परिवर्तन केलं पाहिजे. आपली कमजोरी दूर करायची ही वेळ आहे. कमजोरी दूर करायची आहे आणि विशेषतः भरायची आहे. आत्ताच्या समयाला तीव्र पुरुषार्थ करून संपूर्ण आणि संपन्न बनायचं आहे. अच्छा. ओम शांति. बाकी नगर की सारी राजेश्वरी बहन जी, सारे बहनें और सारे परिवार को बहुत बहुत धन्यवाद. ओम शांति. हो देखते रहते बाहाँ पसारे प्यार लिए मीठे बाबा यही कहते, आओ प्यारो साथ चले, आओ प्यारो साथ चले, अपने वतन जहाँ मीठे हो बैन तेरे रूहानी ने, ओ बाबा तेरे रूहानी ने. तुझसे ही बैठूं खाऊं, दूर कभी ना हो तू नजर से, तेरे ही रंग रंग जाऊं. ना दूर होंगे अब ना कभी ना दूर होंगे अब ना कभी ना. बाबा मेरे तेरे नैनों से नैन तेरे रूहानी ने, ओ बाबा तेरे रूहानी ने, तेरे रूहानी ने, ओ बाबा तेरे रूहानी ने. उसे देखना इबादत है, उसे सोचना इबादत है, सुनना भी इबादत है, उसे दिल की सुनाना उस रब का शुक्राना. कभी भूल कर भी न उसको भुलाना, कभी भूल कर भी न उसको भुलाना. ऐ दिल मेरे गाना उस रब का शुक्राना. कभी भूल कर भी न उसको भुलाना, कभी भूल कर भी न उसको भुलाना. ऐ दिल मेरे गाना उस रब का शुक्राना. अपना बनाने का, आँखों में बसाने का,
बिठाने का लाखों शुक्राना, अपना बनाने का, आंखों में बसाने का, दिल में बिठाने का लाखों शुक्राना। उस रब का शुक्राना, उस रब का शुक्राना, उस रब का शुक्राना, उस रब का शुक्राना। गजब का प्यार दिया, हंसी परिवार दिया, एहसान हम पे किया, मुश्किल है सुनाना। गजब का प्यार दिया, हंसी परिवार दिया, एहसान हम पे किया, मुश्किल है सुनाना। उस रब का शुक्राना, उस रब का शुक्राना, उस रब का शुक्राना, उस रब का शुक्राना। सबका जो सपना है मेरा वो अपना है, प्यारा वो कितना है, खुशी का ना ठिकाना। सबका जो सपना है मेरा वो अपना है, प्यारा वो कितना है, खुशी का ना ठिकाना। उस रब का शुक्राना, उस रब का शुक्राना, उस रब का शुक्राना, उस रब